मी आमंत्रित करतो डॉक्टर गजानन घोडे सरना आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणारे शोभयुक्त माशांचे रोग आणि त्यांचा निदान या विषयावर. राकेश, नमस्कार. आवाज ऐकू येतोय पाठीमागे? धन्यवाद. तर विषय आता इथे माझे बरेच मित्र आहेत, अल्बर्ट अमन आहेत, त्यांच्याबरोबर डिस्कस करून बऱ्यापैकी फील्डमधलं जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळाली. हसन भाई आहेत, भात जमादार आहेत, आणखीन अजूनही अगदी हे सुद्धा बसलेले आहेत ते कोळी, राजकुमार कोळी, ते सुद्धा मला वरचेवर त्रास देत असतात. तर हे जे मी प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ते आता सरांनी सांगितलं मी PhD किंवा हे सगळं हेल्थ मॅनेजमेंटमध्ये केलेले आहे, पण त्याचा आणि ह्या कार्यशाळेचा तसा असा संबंध येणार नाही, कारण मी मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक जीन्स त्यांचं एक्सप्रेशन HS रिलेटेड स्टडी केला, जो आपल्या फार्मर्सला फारसा उपयोगी पडू शकणार नाही. उपयोगी पडेल पण त्याला अजून खूप रिसर्च करणं गरजेचं आहे, जसं वॅक्सिन डेव्हलपमेंटसाठी वगैरे. तर जे मला फार्मरचे फोन येतात आणि त्यांना मला जे उत्तर द्यावं लागतं त्या अनुभवातून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मी. आणखीन फार्मरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला जाणवलं की असे फार मोठे प्रॉब्लेम नाहीत. बेसिक आत्ताच कोणतरी बोलत होते, मॅथ्यू सर बोलत होते की किंवा कोणते गोव्यावरून आलेले एक्सटेन्शनचा प्रॉब्लेम आहे. तर आमच्या मॅन्डेट थोडेसे आपल्याला जगाबरोबर चालावं लागतं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना घेऊन पण बरोबर चालावं लागतं. मग ह्या दोन्हीमध्ये आमची कुठेतरी ओढाताण होत असते, मग दोन्हीकडे लक्ष देणं गरजेचं असतं. तर त्या दृष्टीने हा जो मी प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे ते आपल्याला थोडंसं त्याच्यातून माहिती मिळेल असं या अपेक्षेने केलेलं आहे. तर ओके, पहिलीच स्लाइड आहे ही, बऱ्याच जणांना माहीत पण असेल तरी पण हे रिव्हिजन आहे. आपण रोगाबद्दल बोलतोय, तर रोगाबद्दल बोलताना आपल्याला 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. मासा आहे, माशाचं पर्यावरण आणि रोगकारक जंतू. ज्यावेळी तुमचा ॲक्वेरियम असेल किंवा फार्म असेल, कारण आम्हाला सेम फार्मवरती पण आमचा फोकस भरपूर असतोय, फ्रेश वॉटर कार्प कल्चरवरती पण फोकस असतोय. तर कोणतंही आपला ॲक्वेरियम किंवा ॲक्वेरियम फिश जरी बोललो तरी हे तिन्ही घटक तिथे आहेतच. म्हणजे मासा आहे, माशाचं पर्यावरण म्हणजे पाणी आहे आणि रोगकारक जंतू पण आहे. पण आपली गफलत कुठे होते की आपण फक्त मासाने जास्तीत जास्त आपला फोकस 60% माशावरती असतो, 20-30% त्याच्या पाण्याच्या क्वालिटीवरती असतो आणि आपण असं समजतो की आपलं पाणी खूप चांगलं आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचे पॅथोजन नाही. जिथे आपली गफलत होते. तर कोणतंही तुम्ही पाणी घ्या, स्टरलाइज करून जरी घेतलं तरी सुद्धा माशाच्या पोटामध्ये तरी शेवटी एक मायक्रोबियम असतो, म्हणजे एक बॅक्टेरियल कल्चर माशाच्या पोटामध्येच असते, जे त्यांना फूड डायजेशनसाठी किंवा इतर कार्यासाठी मदत करत असते ऍक्च्युली. तर ज्यावेळी इथे आपल्याला काय लक्ष द्यायचं आहे, तर ज्यावेळी आपल्याला पर्यावरण महत्वाचं आहे, कारण माशाचं जे फिजिओलॉजी आहे, माशाच्या सगळ्या मेटाबॉलिझम जो आहे तो पाण्याच्या क्वालिटीशी रिलेटेड आहे. पाण्याची क्वालिटी जर चांगली असेल, ह्या म्हणजे मी सिंपल गोष्टी सांगतोय, म्हणजे त्या कमी महत्वाच्या आहेत असं नाही. पाण्याची क्वालिटी जर चांगली असेल तर माशाचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं. कारण पाण्याची क्वालिटी म्हणजे काय, तर आपण टेम्परेचर बोलतो, टेम्परेचरवरती काय लक्ष द्यायचं आहे. ऑक्सिजन आहे, आपण ऑक्सिजनला पण काय वेळा महत्व देत नाही. CO2 त्याच्यामध्ये असणार असेल, नायट्रेट आहे, अगदी पाण्याचा सामू. आपण बारकाईने जर बघितलं तर हे सगळे घटक आहेत, हे माशाच्या मेटाबॉलिझमवरती म्हणजे माशाचा जो मेटाबॉलिझम आहे त्याच्यावरती आघात करत असतात किंवा त्याच्यावरती इफेक्ट करत असतात. त्याचबरोबर माशामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती रोगप्रतिकारक शक्ती माणसांच्या प्रमाणच आहे, कारण मासा पण एक वर्टिब्रेट आहे, आपण पण वर्टिब्रेट आहे. तर माणसामध्ये ज्याप्रमाणे रोगकारक शक्ती आहे, जसं अँटीबॉडी प्रोडक्शन असेल किंवा रक्तामध्ये आपले असणारे वेगवेगळे प्रोटीन्स असतील, सेल्स असतील, सर्व प्रकारच्या सिमिलर सिस्टीम माशामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तर ही सगळी सिस्टीम चांगली चालण्यासाठी पाण्याची क्वालिटी चांगली असणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं, एक पाण्याचं सिंपल टेम्परेचरचं जर उदाहरण आपण घेतलं, तर ज्यावेळी पाण्याचं तापमान कमी होतं, समजा आपल्याकडे मासा ठेवलेला आहे, त्या माशासाठी एक ऑप्टिमम टेम्परेचर 28 ते 32 डिग्री सेल्सिअस जर असेल,
आणि ते टेम्परेचर एकदम कमी 22 डिग्री किंवा 23 डिग्री असं इतकं खाली जर गेलं ते टेम्परेचर, तर ऑटोमॅटिकली माशामध्ये होणारे अँटीबॉडी प्रोडक्शन कमी होतं. माशाची ओव्हरऑल जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती पण कमी होते. पण त्याच वेळी ज्यावेळी लोअर टेम्परेचर होतं त्यावेळी काही व्हायरसेस आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि व्हायरल डिसीजचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मग अशा वेळी जर आपल्याला प्रॉपर नॉलेज असेल तर थोडंसं पाण्याचं टेम्परेचर वाढवून वगैरे आपण तो रोग मॅनेज करू शकतो. कारण माशांच्या बऱ्याच म्हणजे खास करून विषाणूजन्य जे रोग आहेत त्या रोगावरती उपाय नाही. कारण औषध जर विकसित करायचं असेल तर ह्युमन मधील सुद्धा व्हायरल डिसीजेसवरती फारसे परिणामकारक औषधं नाहीत. त्यामुळे माशांच्या मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणखी ते मेडिसिन डेव्हलपमेंटसाठी इतका म्हणजे कमर्शियल इनपुट्स किंवा इतका फंडिंग करायला सुद्धा अवघड जातं. त्यामुळे एक ते तापमानाचं झालं, तापमान कमी जास्त झाल्यानंतर माशांचं तुम्हाला माहित असेल की जे फीडिंग रेट आहे तो कमी जास्त होतो. काही वेळा तापमान वाढलं तर मेटाबॉलिझम मेंटेन करण्यासाठी मासे खाद्य भरपूर खातात, पण त्याचं एक ट्रान्समिशन किंवा त्याचं कन्व्हर्जन वेटमध्ये होत नाही. तर तापमान आहे, तापमानाप्रमाणे पीएच पण आहे. पीएच जर योग्य असेल त्या माशाला आपल्याकडे जे मासे आहेत त्या माशाला योग्य पीएच कोणता आहे, सामू कोणता आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण परत पीएच कमी जास्त जर झाला तर त्याचाही मेटाबॉलिझमवरती परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरण चांगलं असेल तर मासा चांगला राहतो आणि पॅथोजन्स जे आहेत ते कंट्रोलमध्ये राहतात. पण पर्यावरण म्हणजे वॉटर क्वालिटी जर बिघडली तर मासा वीक होतो आणि पॅथोजन ऍक्टिव्ह होतात आणि त्याचा पुढे परिणाम डिसीजमध्ये होतो. तर हा सहसंबंध आपल्याला जाणून घेतला पाहिजे. तर आता रोग किंवा मृत्यू होण्याची प्रमुख कारणे जी आहेत म्हणजे जे परत अनुभवातून प्लस थोडे टेक्स्टमधून जी जाणवली ती जर आपण लिस्ट आउट केली तर ही आपल्याला कारणं जाणवतील. वाहतुकी दरम्यानचा तणाव, नंतर माशाची होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक म्हणजे ट्रान्सबाउंडरी मुवमेंट्स, माशांच्या असमतोल आहार, पाण्याचा दर्जा, जैविक घटक आणि माशांना होणारी शारीरिक इजा हे काही प्रमुख घटक आहेत ज्याच्यामुळे मासा आजारी पडू शकतोय किंवा त्याला रोग होऊ शकतोय. तर याच्यातला पहिला जर घटक आपण बघितला वाहतुकी दरम्यानचा तणाव. आता वाहतूक म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळा सीड असेल किंवा मोठे मासे सुद्धा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करून पाठवतो. तर इथे तणाव कुठे येतो, तर एक तर आपण स्टॉकिंग डेन्सिटी प्रॉपर असेल किंवा म्हणजे स्टॉकिंग डेन्सिटी प्रॉपर नसेल किंवा ज्या पाण्यामधून माशाला काढलेलं आहे आणि ज्या बॅगमध्ये पाणी आपण जे भरलेलं आहे त्याच्या क्वालिटीमध्ये जर फरक असेल. दुसरी गोष्ट, तिसरी म्हणजे माशाला ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा पॅकिंगसाठी जे आपण हँडलिंग करतो ते हँडलिंग जर रफ असेल तर मासा स्ट्रेसमध्ये येतो. स्ट्रेसमध्ये आल्यानंतर पहिली जे शारीरिक क्रिया घडते ते म्हणजे माशाच्या शरीरामध्ये एक कॉर्टिसॉल म्हणून एक हार्मोन्स आहेत ते सिक्रेट होतात माशाच्या ॲडजस्टमेंटसाठी. पण कॉर्टिसॉल जर मोठ्या प्रमाणात सिक्रेट झालं तर माशाच्या शरीरातील जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनचं जादा युटिलायझेशन होतं आणि त्याच्यामुळे अमोनियाची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती होते. त्यामुळे हँडलिंग स्ट्रेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे कमी केला पाहिजे, जसं की आपण अनस्थेटिक्स पण वापरू शकतोय. हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आपल्या शरीरामध्ये जसं जे क्षार संतुलन महत्वाचं आहे. क्षार कोणते आहेत तर पोटॅशियम, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. हे क्षार आपल्याला कशासाठी, ह्युमन बिईंग मध्ये सुद्धा हृदयाचं कार्य चांगलं करण्यासाठी हे क्षार महत्वाचे आहेत. त्याचबरोबर नर्व फंक्शनिंगसाठी हे क्षार महत्वाचे आहेत. आणि माशाच्या शरीरावरती आणि कल्ल्यावरती जे आवरण असते म्युकसचं, ते म्युकसचं आवरण असल्यामुळे त्याच्या शरीरातून क्षार निघून जाऊन दिले नाहीत, म्हणजे निघून जात नाहीत, म्हणजे त्याला ऑब्स्ट्रक्शन होतं. पण आपल्या हँडलिंगमध्ये जर म्युकस लेअर जर डॅमेज झाला तर या क्षारांची प्रमाण जे शरीरातलं आहे ते कमी होतं. आणि अशा स्थितीमध्ये जर आपण माशांची वाहतूक जर केली आणि दुसऱ्या ठिकाणी ते मासे गेले, तिथल्या पाण्याची क्वालिटी परत जर वेगळी असेल तर गेल्या मासे मरत नाही, पण काही दिवसानंतर म्हणजे एक आठवडा, 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर मासे हळूहळू मरायला सुरुवात होते. आणि आपल्याला आपण त्यावेळी जर ऑब्झर्वेशन केलं माशांचं तर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दिसत नाही, कोणत्याही प्रकारच्या जखमा दिसत नाही, मासा पण व्यवस्थित असतोय, पण अचानक मरायला सुरुवात होते. म्हणजे जसं एक कम्पेअर करू शकतो, एक्झॅक्टली तसंच नाही, पण माणसाच्या शरीरामध्ये जर आपले एक क्षार कमी झाले
तर ते क्षार इलेक्ट्रोलाइट म्हणून आपण त्याला ओळखतो आणि ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याचं काम करतात, ज्याच्या आधारे आपलं हृदय चालतं. पण त्यांची जर संख्या कमी झालं तर त्या पद्धतीने मासे वीक होऊन हळूहळू मरायला सुरुवात होते. पण आपल्याला कोणतेही इन्फेक्शन न दिसल्यामुळे काय करायचं हे समजत नाही. तर अशा वेळी हे क्षार कमी पडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की पाणी आपण ज्यावेळी मासे आणतो त्यावेळी माशांच्या रक्तामध्ये जेवढं क्षारांचं प्रमाण आहे तेवढ्या प्रमाणात क्षार आपण त्या वाहतुकीच्या पाण्यामध्ये टाकायचं. तर माशाच्या शरीरामध्ये 0.8% एवढं क्षाराचं प्रमाण असतं. तर आपण 8 ग्रॅम प्रति लिटर जर क्षार टाकले तर एक साधारणपणे हा जो प्रॉब्लेम आहे क्षार लॉस म्हणजे इलेक्ट्रोलाइट लॉसमुळे जो मॉर्टॅलिटी होते ती मॉर्टॅलिटी होणार नाही. दुसरं म्हणजे कठीणता. आता माशांच्या रक्तामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं. ते कॅल्शियमची लेवल सुद्धा आपल्याला मेंटेन केली पाहिजे आणि ती लेवल जर आपण बघितली तर साधारणपणे पाण्यामध्ये 250 मिलीग्रॅम पर लिटर एवढी जी हार्डनेस पाण्याची असते ती पाण्याची हार्डनेस रक्तातील कॅल्शियम बरोबर मॅच करते. त्यामुळे पाण्याची हार्डनेस किती आहे हे सुद्धा आपण बघितले पाहिजे. बऱ्याच वेळा फोनद्वारे जी चर्चा होते आमची त्यावेळी मला जाणवलेलं आहे की पाण्याचा दर्जा तपासणे किंवा वॉटर क्वालिटी आपल्याकडे कशी आहे हे बरेच फार्मर्स असतील किंवा ऑर्नामेंटल फिश ब्रीडर्स किंवा रेअरिंग करणारे लोक असतील त्यांच्याकडे म्हणजे याच्या बाबतीत मिनिमम फॅसिलिटी असते किंवा फॅसिलिटी नसतेच. म्हणजे माहीत पण नसतं की आपलं पाणी किती, पाण्यामधचं सामो किती आहे, अल्कलिनिटी किती आहे, हार्डनेस किती आहे किंवा टेम्परेचर सुद्धा मोजण्याची काही वेळा सुविधा नसते. तर हे बेसिक फॅक्टर आहेत. हे जर पाण्याचा पीएच नंतर हार्डनेस टेम्परेचर असे जर घटक आपण रेग्युलरली मॉनिटर केले तर बरेच म्हणजे अचानक होणारी मॉर्टिलिटी आहे त्याचे प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. पाण्याचा सामू सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकतोय. स्ट्रेस माशाचा कमी केला पाहिजे. मेनली हँडलिंग स्ट्रेस जो आहे मासे आपण हाताळणी करताना तर ते कमी केलं पाहिजे. नंतर हे खास करून आपण ट्रान्सपोर्ट दरम्यानचं बघतोय. तर मगाशी मी बोललो जर मासे तणावात असतील तर कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन्स तयार होतात आणि त्याच्यानंतर अमोनिया डेव्हलप होतो. तर तो अमोनिया कमी करण्यासाठी काही अमोनिया क्वेंचर्स पण मिळतात जसं की जिओलाइट आहे. त्याच्या काही प्रमाणात जर आपण त्या वाहतुकीच्या पाण्यात टाकला, ट्रान्सपोर्ट वॉटरमध्ये टाकला तर जो काही अमोनिया निर्माण होणार आहे तो सुद्धा क्वेंचिंग म्हणजे बांधला जाईल आणि त्याचा माशांना त्रास होणार नाही. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या उपाययोजना करून जो ट्रान्सपोर्ट दरम्यान माशांचं मॉर्टॅलिटी होते ते आपण कमी करू शकतो नक्कीच. नंतर ट्रान्सपोर्टच्या दरम्यान आपण मेटाबॉलिझम पण कमी केला पाहिजे. मग त्या मेटाबॉलिझम कमी करण्यासाठी आपण अनस्थेटिक वापरू शकतो किंवा टेम्परेचर लोअर डाऊन करू शकतो. लोअर टेम्परेचरला जर मासे आपण ट्रान्सपोर्ट केले तर माशांची हालचाल कमी होते आणि ते सुखरूप येऊ शकतो. आता दुसरं कारण आहे असमतोल आहार. याच्याकडे तर आपण बऱ्याच वेळा लक्ष देत नाही. जे आपल्याकडे आहे फक्त लाईट किंवा जे काही फीड अवेलेबल असेल ते फीड आपण देतो. पण त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत का म्हणजे प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स असतील किंवा मिनरल्स असतील हे सगळे घटक असणं अतिशय गरजेचं आहे. कारण इथे तुमच्या माहितीसाठी फक्त काही मी डिसिजेस दिलेले आहेत. आपण प्रत्येक वेळा काय करतो, काही जर रोग झाला तर हा बॅक्टेरिया आहे की व्हायरस आहे की पॅरासाइट आहे की फंगस आहे एवढंच आपण बघतो. त्याच्या पलीकडे म्हणजे बहुतेक लोक म्हणजे आपल्या असमतोल आहारामुळे काही डिसिजेस आहेत का किंवा आपल्याला जो डिसीज झालेला आहे तो इम्बॅलन्स डाएटमुळे आहे का हा जो आस्पेक्ट आहे त्याच्याकडे आपण फार कमी लक्ष देतो असं मला जाणवलेलं आहे. तर हा बघा एक्झोप्थाल्मिया बरेच वेळा आढळतो. आता एक्झोप्थाल्मिया जर असेल म्हणजे माशांचे डोळे बाहेर येतात तर आपण त्याला डायरेक्ट जोडतो एरोमोनास हायड्रोफिला किंवा साल्मोनेसिडा काय असेल ह्या जीवाणूबरोबर. कारण त्या रोगामध्ये काय होतं माशाचं पोट फुगतं आणि डोळे पण बाहेर येतात. पण बऱ्याच वेळा व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी जर असेल तरी सुद्धा एक्झोप्थाल्मिया येतो. बाकीची लक्षणं काही दिसत नाही. आता रिसेंटली एक फार्मरने अरावानाचा एक्झोप्थाल्मियाबद्दल मला फोटो पाठवले होते. ह्या प्रकारे त्याचे डोळे होते, बाकी कुठे जखमा नव्हत्या काय नव्हत्या. तर प्रोबॅबिलिटी त्या माशाला व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी होती त्यामुळे त्याला एक्झोप्थाल्मिया आला असावा. आता व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन सी मुळे लिजन्स, बॉडी लिजन्स येऊ शकतात किंवा त्याच्यामुळे माशाचा जो कणा आहे तो वाकू शकतोय.
तर माशांचा कणा जो वागतो तो आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन सी मुळे तो होऊ शकते. पण असे लिजन्स जर आले तर त्याला आपण पहिल्यांदा परत काहीतरी बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असावं असा कयास अगोदर आपण बांधतो. पण कदाचित ती व्हिटॅमिन सी ची डिफिशियन्सी पण असू शकते. इथे आता एडेमा आहे, म्हणजे बऱ्याच वेळा माशांच्या अंगावर असे त्वचेमध्ये किंवा कल्ल्यामध्ये पाणी साचलेलं असते, त्याला एडेमा बोलतो आपण. तर हा एडेमा सुद्धा व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळे असू शकते. तर स्किन अल्सर्स सुद्धा, ही स्किन अल्सर्स आपण जर बघितली तर व्हायरल डिसिजेस मध्ये मोठ्या प्रमाणावरती असतात. पण जरुरी नाही की अल्सर्स, इथे व्हिटॅमिन के आहे, व्हिटॅमिन के डिफिशियन्सीमुळे सुद्धा असे हे हेमरेजेस बोलतो आपण त्याला, ते हेमरेजेस होऊ शकतात. आहे व्हिटॅमिन सी मुळे असे मासे तुम्ही कधी बघितलेले असतील तर एखादा मासा दिसला तर समजू शकतो आपण की माशांना त्या लॉटला व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी आहे. तर योग्य ते आपण त्या फीडमध्ये इनकॉर्पोरेट केलं पाहिजे. व्हिटॅमिन B5 ची जर डिफिशियन्सी असेल तर कॉर्डल रिजनला असे जखमा होतात. जखमा झाले की आपण परत बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या पाठीमागे लागतो किंवा पॅरासाइटच्या पाठीमागे लागतो. हे सुद्धा B7 आहे. व्हिटॅमिन B7 डिफिशियन्सी असेल तर ब्ल्यू लाईम डिसीज म्हणून आहे, माशाला भरपूर लाळ येते, निळसर कलर येतो. तर ते B7 व्हिटॅमिन मुळे सुद्धा असू शकते. तर अशी काही लक्षणं दिसली तर त्याचा पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन करताना आपल्या फीडमध्ये पण ते सगळे घटक आहेत का याच्याबद्दल आपल्याला जरा काळजी घेतली पाहिजे. आता पुढचा आहे माशांची होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक. म्हणजे काय, ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ फिश. म्हणजे आपण समजा बांगलादेशातून असतील किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीमधून असतील किंवा इतर कुठल्याही देशातून माशांचं इम्पोर्ट करत असो किंवा एक्सपोर्ट करत असो तर त्याला आपण ट्रान्सबाउंडरी मुवमेंट म्हणतो. मग ट्रान्सबाउंडरी मुवमेंट कशासाठी महत्वाचे आहे, तर आपण ज्या देशातून मासे आणलेले आहेत ते मासे इकडे आणल्यानंतर पहिल्यांदा क्वारंटाईन त्यांना केले पाहिजे. त्याच्यानंतर जिथून मासे आपण आणणार आहेत त्या देशामध्ये किंवा त्या परिसरामध्ये कोणते डिसिजेस प्रॉमिनंट आहेत, कोणते रोग तिथे प्रामुख्याने आढळतात ह्याची आपल्याला माहिती पाहिजे. आणि ते रोग आपण जे मासे आणलेले आहेत त्याच्यात नाहीत ना ह्याचं स्क्रीनिंग केलं पाहिजे, म्हणजे टेस्टिंग केलं पाहिजे. मग ते मायक्रोबियल टेस्टिंग असेल किंवा PCR बेस्ड टेस्टिंग असेल, हे सगळं टेस्टिंग करून ते मासे आणले पाहिजेत किंवा आल्यानंतर सुद्धा इकडे त्या माशांचं टेस्टिंग केलं पाहिजे. आणि ते टेस्टिंग केल्यानंतर मग ते मासे आपल्या मेन लॉटमध्ये किंवा मेन फॅसिलिटीमध्ये आपण सोडले पाहिजे. अदरवाईज काय होणार आहे, जर विदाऊट टेस्टिंग आपण मासे सोडले, आपल्याला नॉलेज नसेल तर ते मासे सुद्धा जातीलच, पण आपल्याकडे जे मासे आहेत, जो लॉट आहे तो सुद्धा लॉस होऊ शकतो. आता हे एक अगदी बेसिक आहे, सर्वसामान्य न्यू बिगिनर सुद्धा जे असतील त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी पडावा म्हणून हा मी स्लाइड दिलेली आहे. म्हणजे एखादा मासा आजारी आहे किंवा नाही कसं ओळखायचं, तर माशाच्या शरीरावरती वेगवेगळे लक्षणं दिसू शकतात. जसं की इथे पांढरे ठिपके दाखवलेले आहेत. ईच डिसीज झाला असेल तर माशाच्या शरीरावरती असे पांढरे ठिपके, म्हणजे पांढरं मीठ आपण जे जर शिडकाव केला तर जसे ठिपके दिसतात तसे ठिपके माशाच्या शरीरावरती दिसू शकतात. तर ते एक ओळखण्याची सिम्पटम आहे. आता इथे माशांचे लिप्स दाखवलेले आहेत, त्या लिप्सवरती कापसासारखी वाढ झाली असेल तर ते फंगस डिसीज असू शकतोय. किंवा इकडे आता दिसत नाही, इथे अल्सर्स आहेत, माशाच्या शरीरावर ते अल्सर्स असू शकतात, ते इन्फेक्शनमुळे किंवा इंजुरीमुळे असू शकतात. त्याच्यानंतर फिन्स आहेत, त्या फिन्स इरोड झालेल्या असू शकतात, म्हणजे फिनच्या ज्या कडा आहेत त्या काळ्या पडलेल्या असू शकतात. तर ती सुरुवात असते. जर ते सुरुवातीला जर आपल्या लक्षात आलं तर ते ज्यावेळी बॅक्टेरियल एका पर्टिक्युलर जीवाणूचं इन्फेक्शन होतं त्यावेळी त्या कडा आहेत त्या कोणत्याही फिनच्या त्या काळ्या पडायला सुरुवात होते. आणि आपल्याला जर लक्षात आलं तर आपण अँटीबायोटिक ट्रीटमेंट देऊन त्याला आपण करेक्ट करू शकतोय. अदरवाईज जर दुर्लक्ष झाला किंवा आपल्याला माहीत नसेल तर ते इन्फेक्शन वाढत जाऊन मासा पुढे मरू शकतोय. तर असे वेगवेगळी लक्षणं ह्या चित्र स्वरूपात दिलेले आहेत. डोळे आहेत, डोळ्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बदल होतात, डोळे ऑपेक होतात किंवा माशांचे डोळे जातात, बाहेर येतात, एक्झोथाल्मी आपण त्याला बोलतो. असे सगळे जे काही चेंजेस असतील त्याचं निरीक्षण करायला आपण शिकलं पाहिजे. निरीक्षणामध्ये जर काय आपल्याला वेगळा अनुभव आला किंवा वेगळं काही दिसलं तर ताबडतोब तुम्ही एक्सपर्ट जे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा त्याचा फोटो पाठवून त्याच्यावरती योग्य ते उपाय आपल्याला करता येईल. बरेच वेळा माशामध्ये एखादा जर पोटामध्ये इन्फेक्शन असेल, वर्म इन्फेक्शन जर असेल तर बरेच वेळा मासे एकतर खात नाहीत किंवा खाल्लं तर त्याची विष्ठा जी आहे त्या विष्ठेचा कलर चेंज होतो. म्हणजे रेग्युलर जे आहे त्याच्याऐवजी डार्कच्या ऐवजी ब्राऊन किंवा व्हाईट कलरचे पीसेस येतात. अशा वेळी सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. त्याच्यावेळी डिवर्मिंग काही औषध देऊन आपण
ही समस्या निर्मूलन करू शकतो. तर अशा प्रकारे हे स्लाइड दाखवायचा उद्देश हाच की ही सगळी लक्षणं आहेत त्याची तुमच्याकडे जे मासे असतील त्यांचं निरीक्षण करायला शिकलं पाहिजे. ओके, आता प्रतिबंधक जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत हे काही त्यांची लिस्ट बनवलेली आहे. म्हणजे रोग येण्याची वाट बघायची नाही, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत ते आपण घेऊ शकतो. जसं की क्वारंटाईन आहे, नवीन मासे आणल्यानंतर त्याला क्वारंटाईन केलं पाहिजे, म्हणजे एका सेपरेट बाजूला ठेवून द्यायचं, काही दिवस त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याच्यामध्ये काही डिसिजेस नसतील तर आपल्या मेन फॅसिलिटीमध्ये त्यांना सोडायचं. दुसरं स्वच्छता म्हणजे हायजीन इम्पॉर्टंटच आहे. जे पाणी वापरतोय किंवा जी स्पेस आहे आपली तिथे आपण हायजीन मेंटेन केली पाहिजे, डिसइन्फेक्शन करून. नंतर लसीकरण. काही रोग आहेत जे एखाद्या माशासाठी स्पेसिफिक असतात, जसं की कोळी आहे, गोल्डफिश आहे, त्याच्यामध्ये KHV म्हणून एक रोग आहे, कोळी हर्पस व्हायरस. तो जर रोग आला असेल तर सगळे मासे म्हणजे जवळपास 100% मॉर्टॅलिटी होऊ शकते. त्यामुळे आपण जिथून कोळी फिश आणणार आहे किंवा KHV हा रोग ज्या माशांना होतो ते मासे आपण जिथून आणणार आहे ते मासे आणताना किंवा आणल्यानंतर त्याचं परत स्क्रीनिंग किंवा टेस्टिंग केलं पाहिजे की बाबा ह्या माशांच्या मध्ये KHV तर नाही ना. कारण KHV जर असेल तर आणि त्याचं जर एक्सप्रेशन झालं म्हणजे त्याचं जर उद्रेक झाला तर 100% मॉर्टॅलिटी होऊ शकते. जर लहान पिल्लांले असतील कोळीची आणि आपल्याला ती मोठी करायची असेल तर काही ठिकाणी त्याची लस अवेलेबल आहे, ती लस आपण त्या माशांना देऊ शकतोय. पण लसीमुळे 100% प्रोटेक्शन मिळत नाही, फक्त तुमची जी मॉर्टॅलिटी आहे, मॉर्टॅलिटीचं म्हणजे मृत्यूचं प्रमाण आहे ते प्रमाण मात्र कमी होतं लसीमुळे. त्यामुळे पॉसिबल असेल तर आपण लस देऊ शकतोय. नंतर माशांची तपासणी केली पाहिजे. बायोसेक्युरिटी मेजर्स जे आहेत म्हणजे आपली जे हॅचरी असेल किंवा जो काही फार्म असेल तिथे कुणी कसंही आला गेला तर चालेल असं असता कामा नये. मुवमेंटवरती रिस्ट्रिक्शन पाहिजे. त्याला बर्ड फेन्सिंग केलं पाहिजे, रेप्टाईल फेन्सिंग असलं पाहिजे, म्हणजे बाहेरचे प्राणी आत येणार नाहीत, आतले मासे बाहेर जाणार नाहीत. म्हणजे जे क्रॉस इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन आपण टाळलं पाहिजे. तर हे काही ठराविक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिलेले आहेत. ओके, तर हे काही रोग मी इथं फक्त माहितीसाठी, कारण लिस्ट भरपूर आहे, पण आपल्या माहितीसाठी जे वारंवार लोकांना प्रश्न पडतो त्यांची लिस्ट दिलेली आहे. म्हणजे फिश लाईस आहे, गिल फ्लूक आहेत, अँकर वर्म्स आहेत, नंतर बुरशी आहे, इक डिसीज आहे, कोळी हर्पस व्हायरस आहे, लिम्फोसिस्टिस, पोट फुगीट ज्याला ड्रॉप्सी बोलतो आपण, आणि होल इन हेड. तर हे एक्टोपॅरासाइट्स आहेत. हे सगळ्यांना आपल्याला माहीत असतीलच, बऱ्याच वेळा अनुभव पण आला असेल. इथे या दोन पिक्चरमध्ये इथे दिसत आहेत का बघा तुम्हाला, फिश लाईस आहे. आणि हे एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम इंडियामध्ये ऑल ओव्हर हा सगळीकडे कार्प कल्चरमध्ये पण आहे, आणखी ऑर्नामेंटलमध्ये सुद्धा हा फिश लाईसचा प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर हे एर्गॅसलस आहे, अँकर वर्म्स आहेत, नंतर इकडे लर्निया आहे. हे आपल्याला डोळ्याने सुद्धा दिसू शकतात, त्यामुळे मासे आणताना तपासून आणले पाहिजेत. आणखी आणल्यानंतर जर असतील तर ठराविक मासे जर असतील तर ते आपण मॅन्युअली रिमूव्ह करू शकतोय, किंवा नाहीतर मग साल्ट ट्रीटमेंट किंवा फॉर्मलडेहाइड ट्रीटमेंट या ट्रीटमेंट देऊन आपण त्यांना फक्त डिसलॉज करू शकतोय. डिसलॉज झाल्यानंतर काही प्रमाणात ते मरतील, पण पुढे आपल्याला मात्र काळजी घ्यावी लागते, कारण त्याचं जे प्रजनन आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं. एक जरी तो फिश लाईस राहिली किंवा एक जरी अँकरवर्म राहिला, इथे अँकरवर्मचे हे दोन बायपर्केशन दाखवलेले आहेत, ते त्याचे ऍक्च्युली अंड्याच्या पिशव्या आहेत. त्या एका पिशवीमध्ये जवळपास 200 अंडे असतात. मग एक अँकरवर्म जरी तुमच्याकडे, लर्निया एक जरी आला तुमच्याकडे, तरी सुद्धा त्याच्यातून जवळपास 400 त्याची पिल्लं तयार होऊ शकतात. त्या 400 पिल्लापासून इंटू 400 म्हणजे मोठ्या प्रमाणावरती उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे हे एक्सटर्नल पॅरासाइट आपल्या फॅसिलिटीमध्ये येणारच नाहीत, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. जर आलेच तर योग्य प्रकारे उपचार करून पुढे त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण याच्यामुळे काय होतं, एक्सटर्नली इंजुरीज होतात आणि त्या इंजुरीमध्ये सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊन त्याच्यामुळे पुढे मृत्यू होते. सो हे काही ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन म्हणजे उपाय आणि प्रतिबंध कसा केला पाहिजे त्याची ही काही फक्त स्टेप्स दिलेले आहेत किंवा काही उदाहरणं दिलेली आहेत. क्वारंटाईन आहे, एक्सटर्नल पॅरासाइट्स असतील तर ते आपण मॅन्युअली रिमूव्ह करू शकतोय, मिठाची अंघोळ किंवा साल्ट बाथ देऊ शकतोय. मेडिकेशन्स काय आहेत, फॉर्मेलिन आहे, अदर मेडिकेशन्स आहेत, हे ऑर्गॅनो फॉस्फेट्स वगैरे बरीच कमर्शियल
प्रिपरेशन सुद्धा अवेलेबल आहेत. तर त्याचा आपल्या अनुभवाच्या आधारे किंवा एक्सपर्टचा सल्ला घेऊन आपण योग्य प्रमाणामध्ये ते वापरू शकतोय. मेडिकेटेड फीड सुद्धा आपण अँटीपॅरासायटिक, जर लेवा मिसाल वगैरे आहे, इंटरनल पॅरासाइट्स असतील तर आपण मेडिकेटेड फीड सुद्धा त्यांना देऊन काही प्रमाणात ट्रीटमेंट करू शकतो. आता हे सॅप्रोलेग्निया एक उदाहरण, दुसरं उदाहरण आहे. तर सॅप्रोलेग्निया हा बुरशीजन्य रोग आहे. ज्यावेळी जनरली पाण्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं, आणखीन टेम्परेचर डाऊन होतं, त्यावेळी सॅप्रोलेग्नियाचे किंवा ह्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. तर अयोग्य हाताळणी, अतिसंचयन घनता, अतिखाद्य, सेंद्रिय पदार्थाचं वाढलेलं प्रमाण, नंतर टेम्परेचर डाऊन होणे, त्याच्यामुळे इम्युनोसप्रेशन होणे किंवा हाय अमोनिया, हे सगळे झाले की हे अशा प्रकारे बॉडी फंगस जो आहे त्याला आपण सॅप्रोलेग्निया बोलतो. त्याचबरोबर कल्ल्यावरती सुद्धा ब्रँकिओमायसिस, म्हणजे कल्ल्यावरती येणारी जी बुरशी आहे त्याला ब्रँकिओमायसिस बोलतो, त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पाण्याची क्वालिटी चांगली राखणं आणि टेम्परेचर प्रॉपर ठेवणं हे सगळ्यात उत्तम उपाय आहेत. जर झालाच तर काही प्रमाणात आपण हे ट्रीटमेंट त्याला देऊ शकतो. जसं की मिठाची ट्रीटमेंट आहे 10 to 25 ग्रॅम पर लिटर 5 ते 30 मिनिटासाठी. पण हे आता किती मीठ देणार, किती वेळासाठी देणार, हे किती प्रमाणात बुरशीची लागण झालेली आहे आणि माशांची अवस्था कोणती आहे आणि इतर काही घटक ह्याच्यावरती अवलंबून असतं. हे फक्त मार्गदर्शक एक म्हणजे गायडिंगसाठी हे डोस दिलेले आहेत. ते डोस आपल्याला सिच्युएशन किंवा लोकेशननुसार थोडे कमी जास्त होऊ शकतात. बीकेसी आहे, हे पण डिसइन्फेक्टंट आहे. नंतर कायम बुरशीचा प्रादुर्भाव होत असेल तर 3 PPDच्या पाण्यामध्ये माशांना आपण दीर्घकाळ ठेवू शकतो, जेणेकरून बुरशी कंट्रोलमध्ये येऊ शकेल. आता इक्टिओगोडो आहे, हा एक डायनोफ्लॅजिलेट आहे. आणखीन एक लहान पॅरासाइट आहे. माशांच्या अंगावरती असे या प्रकारचे ठिपके किंवा माशांचा कलर जो आहे तो या प्रकारचा कलर होतो. याची सुद्धा कारण आहे पाण्याची खराब झालेली प्रत, म्हणजे ब्ल्यू कलरचे मासे होतात आणि त्याच्यावर ठिपके सुद्धा दिसतात. त्यावर शेपट्यांचे सुद्धा शेपट्या ज्या आहेत माशांच्या त्या इरोड होतात. तर हा सुद्धा पॅरासायटिक डिसीज आहे. याच्यावरती सुद्धा याच्यावरती सुद्धा काही उपाय आहेत. FMC आहे, जे मिश्रण आहे, फॉर्मल्डिहाइड आणखी मालिकेट ग्रीन वगैरे त्यांचं. तर ह्या प्रमाणात फॉर्मल्डिहाइड, MgO आणि मिथिलीन ब्ल्यू याचं ह्या प्रमाणात, किंवा अजून काही हसनबाईंनी अजून एक वेगळा फॉर्म्युला तयार केलेला आहे FMCचा. तर तो याच्यावरती किंवा काही एक्सटर्नल पॅरासाइट्सवरती उपयोगी पडतो आपल्याला. OTC पण आपण देऊ शकतो 3 to 4 mg पर 100 लिटर. वॉटर एक्सचेंज महत्वाचं आहे. मिठाची ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा काही मेट्रोनिडाझोल सारखी अँटीपॅरासायटिक औषधं पण देतो. ही फक्त तुमच्या एक ओव्हरव्ह्यू मिळावा ह्यासाठी ही माहिती दिलेली आहे. जर ऍक्च्युली काय रोगाचा प्रादुर्भाव झाला किंवा काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ते फोटो किंवा त्याची माहिती पाठवू शकता. मग डिस्कस करून आपण त्याचे म्हणजे ऍक्च्युअल ट्रीटमेंट त्याला किती प्रमाणात आणि कशाची केली पाहिजे हे सांगू शकतो आपण. आणि हे आता आमचं नेहमीच चाललेलं असतं. कोणाचे जे फोन येतील त्यांना या प्रकारे आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं मार्गदर्शन करत असतो. तर वेल्वेट डिसीज हा एक अजून म्हणजे जास्त कॉमन असणारा रोग आहे. त्याच्यामध्ये गोल्डन डस्ट अपेअर होते माशांच्या शरीरावरती, तो सुद्धा पॅरासायटिक डिसीज आहे. तर जनरली तुम्हाला माहित असेल म्हणजे सिप्रिनिट, लाईव्ह बेरस, गप्पी, मोली, प्लॅटी, सोटेल ह्या माशांच्यावरती बऱ्याच वेळा याचा प्रादुर्भाव होतो. याचं टेम्परेचर सुद्धा लो टेम्परेचर असेल तर ते टेम्परेचर रोल प्ले करतं. याच्यात 3 स्टेजेस असतात, जे ट्रोपंट, टोमंट आणि डायनोस्पोर्स. तर हे जे टोमंट स्टेज आहे त्याचे पुढे हॅचिंग होण्यासाठी किंवा पुढे वाढ होण्यासाठी प्रकाशाची गरज असते. त्यामुळे हा जर रोग आढळला तर सिंपल एक उपाय आहे, तो म्हणजे जो टँक आहे तो अंधारात ठेवायचा. म्हणजे लाईट न मिळाल्यामुळे त्याचं पुढचं प्रजनन आहे ते कमी होऊन जातं किंवा बंद होतं. आणि बाकीचे उपाय आपण त्याच्याबरोबर करू शकतो. हे त्याच्यावर हमखास उपाय सुद्धा आहे. म्हणजे साल्ट ट्रीटमेंटच जास्त इफेक्टिव्ह आहे वेल्वेट डिसीज वरती. त्यामुळे कॉपर सल्फेट पण देऊ शकतोय. पाण्याचं टेम्परेचर म्हणजे साल्ट ट्रीटमेंट प्लस टेम्परेचर किंवा कॉपर सल्फेट प्लस टेम्परेचर असं कॉम्बिनेशन करून आपण
त्या रोगाला कंट्रोलमध्ये करू शकतो. हा ईच डिसीज आहे. मगाशी बोललो त्याप्रमाणे हा सुद्धा एक्सटर्नल पॅरासायटिक डिसीज आहे आणि याच्यावरती असे मीठ टाकल्याप्रमाणे सुरुवातीला एक 2-4 स्पॉट दिसतील तुम्हाला. त्यावेळेस आपल्याला जर लक्षात आलं तर ह्याला सुद्धा सिम्पली मिठाची ट्रीटमेंट जर दिली आपण म्हणजे साल्ट बाथ दिली तर ह्या कंट्रोलमध्ये येऊ शकतो. पण जर दुर्लक्ष केलं तर एका आठवड्याभरात संपूर्ण माशावरती आणि माशांच्या कल्ल्यामध्ये पण जाऊ शकतो. एकदा माशांच्या कल्ल्यामध्ये गेला तर मात्र 100% मॉर्टॅलिटी होते याच्यामुळे. आणि जनरली हा रोग आहे तो परत डिसेंबर जानेवारी किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ज्यावेळी टेम्परेचर कमी असते त्यावेळी हा रोग आढळतो. हा कोई हर्पस व्हायरस आहे. याच्यामध्ये कल्ल्यामध्ये गिल नेक्रोसिस आणि बॉडीवरती हेमरेजेस येतात. हा जनरली कोई कार्प किंवा गोल्डफिश वगैरे या प्रकारच्या सिप्रिनिड जे मासे आहेत त्या माशांच्यावरती हा रोग येतो. आणखीन हा रोग ह्याचा विशेष म्हणजे हा एंडेमिक आहे. म्हणजे आपल्याकडे जो स्टॉक आहे कुठे असू देत त्या स्टॉकमध्ये हा रोग हा व्हायरस जो आहे तो एस्टॅब्लिश झालेला आहे. इव्हन काही माशांच्या मध्ये किंवा याचे काही जे स्ट्रेन्स आहेत त्या माशाच्या जिनोम मध्ये इंटिग्रेट झालेले आहेत. म्हणजे ह्या व्हायरसचा डीएनए आहे तो माशाच्या डीएनए मध्ये इंटिग्रेट झालेला आहे. त्यामुळे आपण जर ॲडव्हर्स कंडिशन मध्ये मासे पाळले तर त्याचा प्रादुर्भाव होण्याचा जास्त चान्सेस असतात. त्यामुळं कोळी माशांचं तरी PHV साठी टेस्टिंग केली पाहिजे आणि शक्य असेल त्यावेळी लस जर उपलब्ध असेल तर लस दिली पाहिजे. कदाचित ते महाग नसेल सुद्धा. लिम्फोसिस्टिस हा सुद्धा एक साधा रोग आहे. फक्त प्रॉब्लेम आहे इथे आपल्याला चांपीळ जसे असते त्या प्रकारचे त्वचेची वाढ होते. याने मासा मरत नाही. हा व्हायरल डिसीज आहे. याने मासा मरत नाही. फक्त तर असे आउटग्रोथ आले इथे येऊ शकते, तोंडावरती येऊ शकते किंवा कुठेही माशाच्या अंगावरती येऊ शकते. ही जर ग्रोथ आली तर ती आपण म्हणजे कापून काढू शकतो. माशाला डिसइन्फेक्ट करू शकतो. मासा मरत नाही पण त्याची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू जाते. त्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. पोटफुगी तर कॉमन आहे. बरेच हे असतात. तर याची बरीच कारणं आहेत. जीवाणूची लागण झाल्यामुळे पोटफुगी होऊ शकते. एरोमोनास हायड्रोफिला नावाचा एक जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे. तो सगळीकडे कॉमन असतो फ्रेश वॉटरमध्ये. त्याचे जर मोठ्या प्रमाणात मल्टिप्लिकेशन झालं म्हणजे पाण्याची क्वालिटी खराब असल्यामुळे तर त्याची लागण होऊन ड्रॉप्सी होऊ शकते किंवा परजीवींची लागण झाली तर सेकंडरी इन्फेक्शन बॅक्टेरियाचं होतं. परत पोटफुगी होऊ शकते किंवा इम्प्रॉपर डाएट असेल, इम्बॅलन्स डाएट असेल, काही विटॅमिन्स मिनरल्स कमी असतील तर त्याचा किडनीच्या आणि लिव्हरच्या फंक्शनवरती परिणाम होऊन किडनी फंक्शन कमी झाल्यामुळे सुद्धा पोटात पाणी होतं. तर त्या पद्धतीने म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणामुळे माशामध्ये ड्रॉप्सी होऊ शकते. तर ड्रॉप्सी झाली सुरुवात असेल काही प्रमाणात असेल तर आपण अँटीबायोटिक जसं की OTC देऊन सुद्धा आपण ती कमी करू शकतोय. मासा खूप कॉस्टली असेल आणि त्या पोटात पाणी असेल, वाचवणं गरजेचं असेल तर आपण इंजेक्शननं पाणी काढू पण शकतोय आणि त्याला परत अँटीबायोटिक ट्रीटमेंट देऊन बरा करू शकतो. मासा कोणताही कितपत कॉस्टली आहे त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट ठरवू शकतो. याच्यामध्ये काही वेळा जर किडनी आणि लिव्हर फंक्शन मुळे असेल तर एप्सम साल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट जर असेल वापरलं तर ते पाण्याचं साठण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि थोडंसं ट्रीटमेंटला मदत होते. पण जर ड्रॉप्सी झाले असेल तर मीठ मात्र वापरायचं नाही. कारण मीठ वापरलं NaCl जर वापरलं तर त्याने कंडिशन वर्सन होते म्हणजे अजून बिघडते. त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट वापरा पण सोडियम क्लोराईड वापरू नका. हेक्झामेटासिस आहे. हा सुद्धा एक पॅरासायटिक आणि बऱ्याच वेळा हे ऑस्कर किंवा एंजल फिश, डिस्कस हे कॉस्टली फिश आहेत त्याच्यामध्ये आढळतो. हा एका हेक्झामेटा म्हणून एक पॅरासाइट आहे त्याच्यामुळे हा रोग होतो. पण याच्यावरती एकच म्हणजे चांगलं चालणारं औषध आहे ते म्हणजे मेट्रोनिडाझोल. मेट्रोनिडाझोलचं 3 ते 4 मिलीग्रॅम पर लिटर ह्या प्रमाणात आपण द्यायचं. 3 किंवा 4 दिवस ट्रीटमेंट द्यायचे. शक्यतो मासा बरा होतो. नाही झाला तर मात्र आपल्याला ती ट्रीटमेंट रिपीट करावं लागेल. आणि ते जे आतापर्यंत जे ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मेट्रोच एक चांगल्या प्रकारे काम करतं. मग मेट्रोनिडाझोलची ट्रीटमेंट प्लस वॉटर क्वालिटी प्लस फीड ह्या कॉम्बिनेशनचा उपयोग करून आपण हा होल इन हेड जो डिसीज आहे तो काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो. टेप वर्म्स आहेत. बऱ्याच प्रकारचे वर्म्स असतात. त्याच्या लाईव्ह फीडमधून किंवा पाण्याची क्वालिटी खराब झाली तर इन्फेक्शन माशांना होऊ शकतं. त्याचे साईन सिम्पटम्स पण दिसतात आणि त्याच्यावर ते अँटीपॅरासायटिक
भरपूर उपलब्ध आहेत. कोणत्या प्रकारचे वर्म्स आहेत त्या प्रकारचे आपण अँटीबायोटिक्स, अँटी पॅरासायटिक असेल किंवा अँटी प्रोटोझोन्स असतील किंवा इतर अँटी पॅरासायटिक असतील ते देऊन आपण कंट्रोल करू शकतो. तर हे ठराविक रोगांची माहिती, ते रोग का होतात, आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्याची एक ओव्हरव्ह्यू किंवा सर्वसाधारण सगळ्यांना समजावी माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा ही पुढची स्टेप आहे ती अतिशय महत्वाची आहे, कारण आम्हाला वरचेवर नेहमी फोन येत असतात, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून येत असतात. अगदी नागपूर, अमरावती पासून ते सिंधुदुर्ग आणि मुंबईपासून फोन येत असतात की आमच्या मसाला हे प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. मग त्यांना सगळ्यांना डील करताना काही वेळा थोडा वेळ देऊ शकत नाही. तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने NBFGR म्हणजे एक लखनौ स्थित संस्था आहे, नंतर NFDB हैदराबाद स्थित संस्था आहे. तर त्यांनी त्यांच्यातर्फे एक प्रोजेक्ट, एक प्रकल्प राबवला जात आहे, म्हणजे नासपाड म्हणून आहे, नॅशनल सर्व्हेलन्स प्रोग्राम फॉर ॲक्वॅटिक ॲनिमल डिसीजेस. म्हणजे हा जो प्रकल्प आहे तो फक्त जे जलचर आहेत, मग मासे असेल, कोळंबी असेल किंवा अजून इतर जलचर, त्यांना जे रोग होतात त्यांचा सर्वे करायचा, फार्मर्सना जे प्रॉब्लेम येतात त्याच्यावरती त्यांना उपाय सांगायचे. तर हे 1 to 1 शक्य होत नाही, म्हणून सगळ्यांना ऍक्सेस मिळावा म्हणून हे रिपोर्ट फिश डिसीज हे ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. तर माझी आता सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आपले फोन काढा, प्ले स्टोअरवरती जा. माझी रिक्वेस्ट आहे, कारण बरेच वेळा सांगून हे म्हणजे लोक ते ऍक्सेप्ट करत, म्हणजे टाळाटाळ करतात किंवा आळस करतात. तर रिक्वेस्ट आहे, आपला फोन आत्ताच काढा, प्ले स्टोअरवरती जा, काढा. इट इज रिक्वेस्ट. म्हणजे एक ऍप तुमच्या मोबाईलमध्ये एक्स्ट्रा ऍप होईल, पण हे युजफुल आहे. So I am requesting on behalf of college and project and also government, it is for you only. Download it, register your farm or your name, and whenever you feel any problem regarding fish diseases, you can report there. Once you report, the cognizance will be taken on same day. त्याच दिवशी त्याची दखल घेतली जाते. आम्ही इथे जर बघितलं नाही त्याच दिवशी, तर आम्हाला लखनौवरून फोन येतो की तुमच्या रिजनमध्ये एक केस रिपोर्ट झालेली आहे. मग ती केस रिपोर्ट करताना तुम्ही ज्यावेळी रिपोर्ट करता त्यावेळी तिथे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा असतो. आम्ही तुम्हाला कॉल करतो. तुम्ही तिथे फोटो अपलोड करू शकता, व्हिडिओ अपलोड करू शकता प्रॉब्लेमचे, आणि ते एकदा अपलोड केलेले व्हिडिओ आम्ही बघितले, अजून जर आम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला कॉल करतो आणि त्या बेसिसवरती तुम्हाला ट्रीटमेंट सजेस्ट करतो. त्यामुळे हे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आहे. तर कृपया आत्ता डाउनलोड केलं तर बरं होईल, कारण जितके डाउनलोड होतील त्याचा रेकॉर्ड सुद्धा तिकडे राहतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर जास्त डाउनलोड झाले तर आपल्याला क्रेडिट मिळेल सगळ्यांनाच. म्हणजे हे ऑर्नामेंटल फिश फार्मर्ससाठी सुद्धा आहे, श्रिम्प फार्मर्ससाठी सुद्धा आहे, कार्प फार्मिंग जे करतात, तेलापिया फार्मिंग करतात, सगळ्यांसाठी आहे. तर अजून एकदा माझी विनंती आहे, सगळ्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन हे रिपोर्ट फिश डिसीजेस हे बघ, ही इमेज आहे, नासपाट दिलेलं आहे तिथे NSP. बऱ्याच लँग्वेजेसमध्ये ते तुम्ही वापरू शकता, हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, कोणती तुम्हाला जी लँग्वेज हवी आहे. इंग्लिश पण आहे, मल्टी लँग्वेजेसमध्ये आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आता ऍक्च्युली 1 वाजून गेलंय. एक 10 मिनिटांमध्ये फटाफट ज्यांना जे प्रश्न विचारायचे ते विचारून घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर लंच आहे आणि मग पुन्हा आपण 2:10ला इकडे रिजॉईन करू. त्याच्यानंतर ते सर्वांना 1:10 आम्ही त्याच्यासाठी सर्व जाणार आहे, आपली लोक जाणार आहेत का कोणाला काय? ठीक आहे. एक प्रश्न मला आहे, तुम्ही तिथे ट्रीटमेंटसाठी ब्रोनोपॉल त्याच्याबद्दल मी माहिती घेऊन देईन. अच्छा, तुम्हाला माहित नाही? ओके, कारण तेच मला माहित नाही त्याला डोस काय, म्हणून मी विचारलं. येस, डेफिनेटली आय विल टेक इट. प्रश्न आहेत का कोणाचे? विमानातील माशांचे आहेत
टेस्टिंग करायला हवं, तर ते हेल्थ टेस्टिंग कसं करायचं त्याच्याकडे तुमच्याकडे आहे करू काय? आणि दुसरा प्रश्न मागचा लगेच असा आहे की लस जी आहे, तुम्ही मला लस देताय, त्याच्यात लस कशा प्रकारे देतात आणि ती किती लहान भाषा देते त्याचा इफेक्ट. ओके, यांचे 2 प्रश्न आहेत. माशांचं टेस्टिंग कसं करायचं आणि लस कशी द्यायची. तर पहिलं टेस्टिंग आपण का करणार आणि कशासाठी करणार हे आपलं क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे काही रोग आहेत जे म्हणजे बॅक्टेरियल किंवा व्हायरल डिसिजेस असतील, म्हणजे जीवाणू किंवा विषाणूजन्य रोग जर असतील आणि ते वारंवार आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या रिजनमध्ये येत असतील तर त्या रोगांचं टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि मगाशी मी जे बोललो की जसं कोळी असेल, गोल्डफिश असेल, तर त्याच्यामध्ये KHV हा रोग असतो, बऱ्याच वेळा असतो. तर असं जे गॅरंटेड येणारे जे रोग आहेत आपल्याकडे, त्या रोगांच्या बाबतीत आपण तेथे मासे आणताना टेस्टिंग करून मासे आणले पाहिजे. लक्षात आलं का मी काय सांगतोय ते? म्हणजे जे रोग कॉमन आहेत, वारंवार येतात, ते रोग आपण आणणाऱ्या माशामध्ये आहेत किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्याला टेस्टिंग करायचं आहे. तर ते टेस्टिंग करताना आपले फिशरीज कॉलेज रत्नागिरीमध्ये, मुंबईमध्ये माधुरी पाठक मॅडम आहेत, त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याकडे सुविधा आहे. आणखीन हा जो प्रोजेक्ट मी तुम्हाला बोललो, नॅशनल सर्वेलन्स प्रोग्राम ऑन ॲक्वेटिक ॲनिमल डिसिजेस, ह्या प्रकल्पाअंतर्गत फ्री टेस्टिंग आपण करू शकतो. फक्त आपण आपलं सॅम्पल घेऊन कॉलेजला आलं पाहिजे. कॉलेजला जर सॅम्पल दिलं तर आम्ही त्या रोगांचं टेस्टिंग करून देऊ शकतो. हा झाला पहिला प्रश्न. आणि दुसरा आहे ते लस. तर जे रोग वारंवार पडतात त्या रोगावरती जर लस अवेलेबल असेल, कारण माशांच्या सगळ्याच रोगांच्या वरती लसी अवेलेबल नाही. KHV वरती आहे, त्याच्यानंतर गोड्या पाण्यातले काही 1-2 जीवाणू आहेत ज्याच्यामुळे वारंवार रोग होतात, त्याच्याबद्दल सुद्धा लसी उपलब्ध आहेत. तर त्या लसी आपण कोणत्याही स्टेजला माशांना देऊ शकतो. जर लहान पिल्लं असतील तर लसीचं द्रावण तयार करायचं एका ठराविक कॉन्सन्ट्रेशनमध्ये आणि त्याच्यामध्ये माशांच्या पिल्लांना काही ठराविक वेळेसाठी सोडायचं. मग त्यांच्या कल्ल्यामधून ती लस त्यांच्या रक्तामध्ये, शरीरामध्ये जाते. तर मासे मोठे असतील, अजून फिंगरलिंग्स वगैरे असतील, तरी सुद्धा त्यांना आपण द्रावण म्हणजे इमर्शन मेथड बोलतात त्याला, इमर्शन म्हणजे माशांना त्याच्यामध्ये द्रावणामध्ये ठेवायचं. जर मासे एकदम मोठे असतील, कॉस्टली असतील, तर त्यांना आपण इंजेक्शन पण देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे माशांची कोणतीही स्टेज असू दे, कितीही मोठ्या प्रमाणात माशांची संख्या असू दे, आपण सगळ्यांना लसीकरण करू शकतो. हा, आता इम्युनिटी जी आहे ती इम्युनिटी लसीच्या प्रकारावरती वगैरे आहे, पण जनरली 6 महिने ते 1 वर्षापर्यंत त्याची इम्युनिटी राहू शकते. कोणत्या प्रकारची लस कशी तयार केलेली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण जे DNA बेस्ड लसी असतात, म्हणजे DNA वापरून केलेले असतात, त्याची इम्युनिटी कमी काळ असते. पण सेल बेस्ड असेल, म्हणजे बॅक्टेरिया घेऊन त्याच्यापासूनच लस केली असेल, तर ती दीर्घकाळ चालते. नॉर्मली गोल्डफिश मध्ये, रोज मध्ये, नारामध्ये हे आता मासे नवीन आणल्यानंतर पहिल्या 15 दिवस 3 आठवड्यात होतं का ते? त्याचा एक हे करा, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे सांगताय तर एक तर ते ऍसिडॉसिस किंवा अल्कलोसिस असू शकते. म्हणजे पाण्याचा पीएच जो आहे तो एक तर तो टुवर्ड्स ऍसिडिक साईड असेल किंवा थोडा अल्कलाइन असेल. त्याच्यामुळे काय होतं, माशाचे शरीर म्हणजे जे स्किन आहे किंवा फिन्स आहेत त्याच्यावरती इरिटेशन होऊन तो जास्त म्युकस सिक्रेट करतो. किंवा एक रेड सोअर डिसीज म्हणून आहे, व्हाईट मध्ये राहतो. मग तुम्ही त्याचा एकदा पीएच चेक करून मला सांगा. पीएच पाण्याचा सामू चेक करून कमी किंवा जास्त असू शकतोय, त्याचा हार्डनेस पण चेक करा. विषय होता की आपण जे म्हणतो जेनेटिकली DNA मध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ते जर आपल्याला अल्टर करायचे असेल तर आउट क्रॉसिंग मेथडने या असे कुठले प्रॉब्लेम्स रिझॉल्विंग मेथड्स आहेत त्याच्या DNA अल्टर होऊन त्यांच्या
त्यांची इम्युन परत भेटून ते त्यांच्या जेनेटिक्स काढू शकतो. एक आता जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ही एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये डिझायर्ड जीन्स आपण ऍड करू शकतो, ज्याच्यामुळे जो डिसीज रेजिस्टन्स आहे तो वाढतो माशांचा. पण हे जे KHVचं मी बोललो इंटिग्रेशन झालेलं आहे याच्या कोळीच्या जिनोममध्ये, तर ते आपल्याला काढता येणार नाही. त्यासाठी सेपरेट स्ट्रेन डेव्हलप करावा लागेल जो शुड बी फ्री ऑफ दॅट इंटिग्रेशन, आणि तो प्रोपोगेट करावा लागेल. पण डिसीज रेजिस्टन्स आपण जेनेटिक किंवा क्लोनिंग टेक्नॉलॉजी वापरून डेफिनेटली वाढवू शकतो, आणि ती लाईन जी आहे ती म्हणजे पुढे आपण कंटिन्यू करू शकतो. पण तो इट इज अ टाइम टेकिंग पुढे करू शकतो. हो, ती कंटिन्युअस प्रोसेस आहे, आपण कंटिन्यू हे करू शकतो, मेंटेन करू शकतो. फक्त ही कशी टाइम टेकिंग प्रोसेस आहे. आहे कोणाचं काय लंच ब्रेक करू आणि 2:10 आपण परत रिजॉईन करू. ओके, चलो थँक्यू. थँक्यू सर. I request Matthew sir to give moment to Yes. आली कमी वाचण्यामध्ये मला असं वाटतं की थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. चला थँक्यू.